नमस्कार मित्रांनो, पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे। तर आता आपण चाललो आहे दगडूशेठ हलवाई ना। दगडूशेठ हलवाई मंदिर। आणि आता आपण उतरलेलो आहेत मंडई मेट्रो स्टेशनला। तर मंडई मेट्रो स्टेशनला आपण उतरलो आहे आणि आता जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपती याचं दर्शन करण्यासाठी। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहोत, कारण की आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन पण होणार आहे। तर त्याआधी आपल्याला दगडूशेठ हलवाई या गणपतीचं दर्शन घ्यायला भेटतं, ही खूप मोठी गोष्ट आहे। मानाचा गणपती आहे आपला तो। तर आता तिथे जाणार आहोत। मनात खूप उत्सुकता आहे, पहिल्यांदा जातो मी तिकडे। तर तुम्हाला पण उत्सुकता तशी आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता थोडं इथे थांबलो आहे, फळांचा ज्यूस पिणार आहोत, थोडा थंडगार होणार आहोत आणि मग तिकडे जाणार आहोत। तर आजूबाजूला पण रेलचेल जरा जास्त आहे, रविवार आहे त्याच्यामुळे। तशी एवढी मुंबईसारखी तरी रेलचेल नाही आहे, एकदम दगदगीचं एवढं जीवन पण नाही आहे, ठीकठाक आहे, चांगलं म्हणू शकता पुण्याचं जीवन म्हणजे पण बघायला गेलात तर। तर हे बघा कॅशियर आहेत आपले, कॅशियर इकडे पे करणार आहे, फळांचा ज्यूस देणार आहेत आपल्याला। तर हा बघा आपला दादा आहे आणि आपले भाऊजे आहेत, हे आता आपल्याला घेऊन जाणार आहेत दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन करण्यासाठी। आता हे झालं काय ज्यूस वगैरे बनतोय का? हां, इकडं बघू शकता, तिकडं ज्यूसचा तर चालूच आहे, ज्यूस बनतोय तवसर इकडं शॉपिंग पण चालू आहे बघा, मन्नूची शॉपिंग। मग कोणाची आहे? वहिनीची शॉपिंग आहे काय? कसं वाटतंय? मस्त एकदम मस्त वाटतंय ना, वारा पण एकदम मस्तपैकी सुटला आहे, गारगार, गरमी पण नाही एवढी इथं। आपल्याकडं नुसतं काय पाऊस ऊन पाऊस ऊन चालू असतं, जरा चेंज झाला वातावरण। हे बघा ज्यूस अजून आपला तयार होतोय। कुठला ज्यूस मागवला आहे तुम्ही? पायनॅपल ज्यूस। अरे पण पायनॅपल आम्हाला नको पाहिजे होता। कुठला पाहिजे तुम्हाला? आम्हाला ॲपलचा ज्यूस पाहिजे होता। मग ॲपलचं सांगा, आहे ते नाही असू द्या, पायनॅपल चालून घेऊ आपण। पायनॅपल पण तसा चांगला लागतो, बरा लागतो। अननसचा ज्यूस मस्त। हे बघा अननस बरेच लावली नाही तिथं, डिब्बर लावून ठेवली नाही बाहेर, म्हणजे कसं एकदम दिसायला फळांचं दुकान आहे यार। हे कानेर बरेच करतात यार, गाड्यांचा कानेर पण बराच आहे इथं, आवाज लय येत आहे। आणि इकडे बघा तुमचा आवडता सगळ्यांचा वडापाव इथे आहे, पण हा वडापाव आपण खाणार नाही आहे, कारण की आपण घरून खूप काय खाऊन आलो आहे। आता ज्यूस प्यायचा, मग जायचं आपल्याला पुढे, दुकानं बघत बघत जायचं, काय वाटलं तर घ्यायचं, नाहीतरला शेवटला आपल्याला जायचं आता दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन करण्यासाठी, बाप्पाचं दर्शन करण्यासाठी। तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। लवकरच आपण पोचणार आहोत। तर सर बघूया, आपला ज्यूस तयार होतो आहे, रेडी होतो आहे आपला। हे बघा मंडळी पण वाट बघतायत। सध्या आपण महात्मा फुले मंडई इथून बघू शकता, लांबून तुम्हाला दिसत असेल, महामेट्रो आहे मंडईचा। तर तिथून आपण आलो आणि इथे समोरच ज्यूसवाला आहे, तिथं थांबलो आहे। तर बघू शकता आपली मंडळी वेट करते ज्यूसचा, पण ज्यूस काय अजून आला नाही आहे बघा। दादाला कंटाळा पण आला, पण ज्यूस अजून काय आला नाही। ज्यूसवाले बनवत आहेत ज्यूस, त्याची क्वांटिटी पण जास्त आहे आमची। किती जण आपण? 8 जण। लवकरच ज्यूस तयार होईल। पप्पा काय खायचं आहे काय? बाकी नाही ना ज्यूस? हे बघा एक ज्यूस आलेला आहे पहिल्या माणसाला। तर बघू शकता एकदम मस्तपैकी फ्रेश असा ज्यूस आहे, आपल्याला भेटला आहे तो। हे बघा सगळे पित आहेत ज्यूस। हे बघा दादानी घेतला ना अननसचा ज्यूस, आपला पण ज्यूस आला आहे बघा, मस्त आहे ज्यूस, एकदम अप्रतिम आहे, थंड थंड। आता ज्यूस पिऊन झाला आहे, दादाचा पण संपत आला आहे। आता आपण चाललो आहे गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी। ट्रॅफिक पण तसं आहे आज बऱ्यापैकी जास्त। इथे बघू आता बेल्ट घेणार आहोत मी, मला एक गरजेचं आहे। बघू आता पुढे कुठं तरी दुकान असेल तिथं घेऊ। ते ज्वेलरीचं सामान काय, इथं बिबी वगैरे विकायला आहेत। मुरुड शेंग काहीतरी आहे ना, ती एक आहे, आणि बऱ्याचच आहे, शिंपला वगैरे पण आहेत, आणि तिकडे बांगड्या वगैरे आहेत। तर इथं आम्ही थांबलो आहे। हे बघा घेत आहेत काय ना काहीतरी, आपण काही घेत नाही आहे, नको पैसा नहीं है, गरीब लोग, चलो आगे जाते हैं। या बघा बसेस इथल्या, ते इथे बघू शकता तुम्हाला, ते केशरी तिकडे पुढे दिसत असेल ना, तिथं आता डेकोरेशन केलेलं आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे बघा। जोरों शोरों से तैयारी चल रही है हमारे बाप्पा के आगमन की।
बाप्पाचं आगमन एकदम मस्तपैकी होणारच आहे. मस्तपैकी सजावट केलेली आहे. सजावटीचं काम अजून चालू आहे पण लवकरच कंप्लीट होईलच. आणि आपल्याला आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला भेटायला त्याला थोड्याच वेळात. हे बघा इकडे सगळे डेकोरेशनचं साहित्य आहे. थीम काय आहे ते माहिती नाही पण काहीतरी भन्नाटच थीम असणार आहे यावेळेला पण काहीतरी युनिकच दिसतंय. हां वाव. बॅनर आहे हे मंदिर आहे. हां आता पुढे इथं मंदिर आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई. तर गर्दी पण बघू शकता जोरात आहे. इथून साईडनी बघायला भेटतं वाटतं. बघू आता जवळ गेल्यावरती तुम्हाला दाखवूच. आत नाही जात आहेत का? आत लाईन लागेल. वेगळी लाईन असते. आतली वेगळी लाईन. ही बघा इथे बाहेरच बघा किती गर्दी आहे. तर आतमध्ये काय गर्दी असेल विचार करा. तर इथून साईडने आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायला भेटतं. ते बघा तिकडे पुढे तिथून व्हिडिओ करायला आहे ना बाहेर ना फोटो पण काढतात. हां गर्दी बघा आणि साईडचं डेकोरेशन मग बघू. मला फक्त हां तर गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला तर झालंच असेल. घेतलास ना. चल चल दादा. गणपती बाप्पाचं दर्शन करून तर आलो आम्ही. आता जरा इथे बाजारात फिरतोय. बघूया काय काय घ्यायचं आहे. मला तर बेल्ट घ्यायचा आहे तर बघू आता कसे कसे बेल्ट्स इथे अवेलेबल आहेत आणि त्यानुसार घेऊ. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आता दाखवतो. हा इकडचा बाजार. सगळ्या ठिकाणी थोडे थोडे आता मला सेमच वाटायला लागलेत पण सेम नाही आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तर इथं आम्ही आलो आहे जरा शॉपिंगसाठी. इकडे दादा बघायला गेला तर रिंग लाईट बघतो आहे त्याच्यासाठी लागणार आहे. त्याचा अपडेटचा सेटअप आहे त्याच्यासाठी लागणार आहे तर तो बघतो आहे त्याच्यासाठी. आणि बाहेर पण पाऊस आला आता. छत्री पण काही जास्त नाही आणल्यात. पाऊस जायला पाहिजे लवकरच बरं होईल. आणि हे बघा हे शॉपिंग करून आलेत. काय घेतलास? काय मोबाईल कवर. तर दादाचं काय अजून फायनल होत नाही. बघूया फायनल करतोय की बाय देतोय बघूया. बाकीच्यांचं घेऊन झालं आहे तर दादा आता पे करेल रिंग लाईटसाठी. रिंग लाईट घेतलेली आहे मोठी एकदम चांगली. खूप खूप टायमाने निश्चय केलेला आहे दादाने आमच्या. आपण यातली स्टुडिओ लाईट घेऊ नंतर. सध्या पैसा नाही. तर इथली खरेदी करून झाले बऱ्यापैकी. काय नाही ती रिंग लाईटच घेतली. त्या मनूला काय भेटला नाही ना कवर. नाही मनूला कायच नाही भेटला. जाऊया आता आपण. मग आता कुठल्या दुसऱ्या दुकानात. हां आता मम्मा टॉर्च घ्यायला गेले. आता बघूया. टॉर्च मला पण पाहिजे होती. मग जायचं ना दादा. कुठे? आता काय माहिती कुठे घ्यायचे. तर जाऊया आपण पण आता टॉर्च घ्यायला. जरा गरज आहे आपल्याला टॉर्चची. काय पिशवी नाही देईन काय? पिशवी काय नाही देत. स्वतः घ्यायचं आहे. चला पप्पाने आपली रिंग लाईट घेतली नाही हातात आणि आता जाऊया. आम्ही बॅटऱ्या बघतो. बॅटऱ्या काय अजून पसंतीसारखी भेटली नाही अजून. ही लय मोठी आहे. घेता ही नाही. आवडलेली नाही आहे. मोठी आहे एकदम. यांचे काय अजून काय फिक्स नाही झाला. ह्या फोकसवाल्याच आहेत भाऊजी. जर फोकसवाले पाहिजे असले तर घ्या. ही बॅटरी चेकिंग चालू आहे. साईडला पण आहे वाटतं त्याच्या. आणि हां लांबसाठी चांगलं आहे. इथं ज्या बॅटऱ्या बघितल्या त्या एवढ्या काय खास नव्हत्या त्यामुळे आता दुसऱ्या दुकानात जातो आहे. इथे जवळच दुकान आहे एक दुसरं तिथं जातो आहे. कंटाळा पण आला आता जरा. थोडा फ्रेश पण होण्याची गरज आहे. आता वृंदावन व्हेजिटेरियन हॉटेलमध्ये आपण आलो आहे. आता इथे उत्तम जेवणाची सोय होणार आहे आपल्यासाठी. बघूया काय काय खायला भेटतं इकडे. मेट्रोचा प्रवास करून थकलो आहे आम्ही आणि आता आलो आहे वृंदावन हॉटेलला. व्हेजिटेरियन नल स्टॉपच्या इथे आहे. हा बघा मेनू कार्ड आहे. आता बघूया यातलं काय घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे ठरवायचं आहे. ठरवत आहेत.
ठरवाठरवी चालू आहे अजून काय घ्यायचं ते बघू. काहीतरी एकदम मस्तपैकी काहीतरी खायला घेऊ. आणि हे बघा इकडं पण पब्लिक आहे. जोपर्यंत त्यांचं डिस्कस होतं आहे तोपर्यंत तुम्हाला हॉटेल फिरवतो. हे बघा आतून एकदम इंटेरियर पण मस्त आहे हॉटेलचं. आणि या साईडला एकदम आर्टिफिशियल पौधे लावलेले आहेत बघू शकता. आणि इकडे जेवण वगैरे बनवतात. आतून एकदम मस्त आहे. फॅन वगैरे आहेत मस्तपैकी आहे. आणि या साईडला बघायला गेलं तर इकडे आमची मंडळी बसली आणि तिकडे वॉशिंग बेसिंग आहे. तिकडे बेसिंग वगैरे आहे हात धुवायला वगैरे. तसा आतला परिसर एकदम भारी आहे बघायला गेला तर. कधी आला त्या साईडला नळ स्टॉप आहे तर इकडे येऊ शकता. या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. जेवणही असतं. आपण बघूया आमचा मेनू. हे बघा मेनूमध्ये बरंच काय काय आहे. पनीरचे तर पदार्थ बरेच आहेत. हे बघा व्हेजिटेरियन पूर्ण व्हेजिटेरियनच आहे हा हॉटेल. पनीर पटियाला पनीर बास्केट बरंच काय काय आहे बघा मस्त. तर स्टार्टर मसाला पापड आला आहे बघूया खाऊ. मस्त मस्त आहे अच्छा आहे. तर आपली पावभाजी आले बघू शकता. इकडे पप्पांनी चालू केली ना. इकडे सर्वांची पावभाजी आले. हे बघा बाकीच्यांनी स्टार्ट पण केली. पप्पा नुसते मीठ टाकत आहेत त्याच्यात. तर चला आपण पण खायला सुरुवात करूया. तर मस्तपैकी जेवण झालं आपलं. पावभाजी खाल्लेली मस्त होती एकदम. तुम्ही पण हॉटेल वृंदावनला नक्की भेट द्या कधी इकडे आलात तर. न स्टॉपच्या इथे आलात तर नक्कीच भेट द्या. मस्त आहे हॉटेल. सर्व्हिसिंग पण चांगली आहे एकदम. लवकरच मिळतं सगळं. ऑर्डर वगैरे काय वेळ नाही लागत लवकर भेटते. आणि जेवण पण मस्त असतं. आम्ही पावभाजी खाल्ली आणि राईस घेतलेला बाकीच्यांनी तर मस्त होता एकदम. तर बाहेरून हे हॉटेल वृंदावन असं आहे. प्युअर व्हेजिटेरियनसाठी मस्त हॉटेल आहे. कसं होतं जेवण? तर जेवण तर खाऊन झालं आपलं. आता जाणार आहोत पण डीमार्टला. बघूया तिथे कपडे वगैरे घ्यायचे आहेत. बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या आपण घेणार आहोत. तर आता डायरेक्ट भेटू डीमार्टमध्ये. आता आम्ही आलो होतो डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये शूट करण्यासारखं असं काय नव्हतंच म्हणून काही एवढं काय आतमध्ये शूट करत बसलो नाही. डीमार्टमधली शॉपिंग झालेली आहे. आम्ही आता बाकीच्यांची येण्याची वाट बघत होतो. तर आता वाट बघून झाल्याच्या नंतरला आम्ही निघालो आमच्या घरी. तर मित्रांनो डीमार्टमध्ये शॉपिंग वगैरे करून झालं. आता आजचा दिवस एकदम मस्त गेला. सगळ्या इकडे तिकडे फिरण्यातच गेला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.